हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्कार. कसे आहेत सर्वजण? सर्वांचं अनअकॅडमी MPSC TV या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा पेपर कसा गेला सर्वांना? चला जॉईन व्हा पटापट, कमॉन. यस, पेपर ॲनालिसिस आपण घेणार आहोत. आजच्या पेपरचं संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2022 हा पेपर आज सकाळी झाला आणि त्यामध्ये चालू घडामोडींचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा ॲनालिसिस आपण बघणार आहोत. एकूण 15 चालू घडामोडींचे जे प्रश्न होते थेट, तर त्यांचं आपण ॲनालिसिस इथं बघत आहोत. चला, सर्वांचं स्वागत आहे. चला, ओके. मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगा की कशा प्रकारे गेलेला आहे पेपर. तुम्हाला काय तुमचा फीडबॅक आहे नक्की मला कळवा, म्हणजे मला ही कळेल की कशा प्रकारे तुम्हाला हा पेपर गेलेला आहे. यस, चला तर सुरू करूया आपण. ज्या चालू घडामोडींवरचे जे प्रश्न आले आहेत त्यांची उत्तरं काय काय आहेत आणि त्यांचं संदर्भासहित आपण विश्लेषण इथं बघू. मी श्रीकांत साठे, यशाची परिक्रमा या मासिकाचा कार्यकारी संपादक आणि अनअकॅडमीवरील वन ऑफ द टॉप एज्युकेटर्स. मी करंट अफेअर्स आणि HRD हे 2 विषय अनअकॅडमीवर घेतो आहे. अनअकॅडमीनं 6 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या संध्याकाळी 5 वाजता एक टेस्ट ठेवलेली आहे. या टेस्टला सर्वांनी एनरोल करा. श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलवर थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि उद्याची टेस्ट द्या. टॉप 5 रँकर जे असतील त्यांना स्मार्टफोन्स मिळतील. 6 ते 15 रँकर जे आहेत तर त्यांना इयरफोन मिळेल आणि त्याचबरोबर 16 ते 30 रँकर जे आहेत तर त्यांना गिफ्ट वाउचर मिळण्याची संधी आहे. ठीक आहे, तर सर्वांनी या टेस्टला एनरोल करा. ओके, चलो पेपर ॲनालिसिस बघूया आपण चालू घडामोडींचं. संयुक्त गट क पूर्वपरीक्षा जी आज सकाळी झालेली आहे. पहिला प्रश्न होता 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. ॲक्च्युली जर बघितलं तर ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्रिक्स हा जो देशांचा गट आहे, 5 देशांचा गट आहे, तर त्याचं जे फिल्म फेस्टिवल आहे यंदा नोव्हेंबर 2021मध्ये ते गोव्यामध्ये इफ्फी महोत्सव जो असतो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, तर इफ्फी महोत्सवाच्या पणजीला जो होणारा इफ्फी महोत्सव आहे त्याच्याच सोबत हा ब्रिक्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं 2021चं. आणि त्यामध्ये बेस्ट ॲक्टर हा अवॉर्ड एका भारतीयाला मिळाला होता. तो म्हणजे कोण बरं? दक्षिणेकडचा धनुष हा अभिनेता. धनुषचा एक मूवी आहे असुरन नावाचा, त्यासाठी त्याला 2021मध्ये बेस्ट ॲक्टरचा अवॉर्डही मिळाला होता. तर असुरन हा जो काही धनुषचा मूवी आहे तर या मूवीसाठी धनुष हा रजनीकांत यांचा एक्स जावई, तर त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. काल सगळ्यांना तर धनुष आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर जर बघितलं तर 2022 सालचे बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत? तर आपण बघितलं होतं हे प्रोफेसर दीपक धर. इवन मी काल घेतलेल्या फास्ट रिव्हिजन सेशनमध्ये आपण बघितलं होतं की बोल्ट्झमन पदक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत बरं? प्रोफेसर दीपक धर. बोल्ट्झमन पदक हे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्सच्या सांख्यिकी भौतिकशास्त्रातल्या आयोगाकडनं दर 3 वर्षांनी स्टॅटिस्टिक्स फिजिक्स कॉन्फरन्समध्ये प्रदान करण्यात येतं. भौतिकशास्त्रज्ञाला हा देण्यात येतं, फिजिसिस्टला हे पुरस्कार देण्यात येतो. मात्र त्या सायंटिस्टना अगोदर नोबेल पुरस्कार जिंकलेलं नसायला पाहिजे. तर आपले भारताचे दीपक धर यांना हे बोल्ट्झमन पदक मिळालेलं आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते पहिले भारतीय ठरले होते. तर कालच्याच रिव्हिजनमध्ये आपण बघितलं होतं, त्यामुळे प्रोफेसर दीपक धर हे योग्य उत्तर आहे. त्याचप्रमाणे आपल्या करंट अफेअर्स बॅचमध्ये मी टोकियो 2020 डिटेलमध्ये घेतलं होतं आणि त्यावेळीमध्ये पुन्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅरालिम्पिक गेम्समध्ये अवनी लेखरा हे कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे, हा खेळाडू फार महत्त्वाचा आहे. कारण का पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एका महिलेनं पॅरालिम्पियननं एका स्पर्धेमध्ये 2 पदकं जिंकलेली आहेत. तर टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे बरं? अवनी लेखरा ही आहे. आपण टोकियो गेम्स घेतल्या होत्या. टोकियो पॅरालिम्पिक्स 2020मध्ये भारताला टोटल 19 पदकं मिळाली होती आणि भारत जर बघितलं तर 24व्या रँकला होता.
हेही आपण बघितलं होतं. आणि अवनी लेखरा 2 पॅरालिम्पिक पदके पटकावणारी पहिली भारतीय महिला, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं होतं. आणि याच्या पुढेही जाऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की अवनी लेखराबाबत तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, कारण का तिच्यावर पर्सनॅलिटी टाईप प्रश्न येऊ शकतो. तर ती मूळची जयपूरची, राजस्थानमधल्या जयपूरची आहे. त्याचप्रमाणे तिनं अभिनव बिंद्राचं शॉर्ट ॲट हिस्ट्री हे आत्मचरित्र वाचून ती प्रेरित झाली. परत पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी अवनी पहिली भारतीय महिला आहे. त्याचप्रमाणे एकाच ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये तिला सुवर्णपदक मिळालं होतं. तर 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन्स प्रकारामध्ये तिला ब्रॉन्झ पदक मिळालं होतं. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड पण तिला 2021चा मिळाला आहे आणि 2022चा पद्मश्री पुरस्कार पण मिळालेला आहे. तर अवनी लेखरा आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळं टोकियो 2020 मधलं हे उत्तर काय बरं, अवनी लेखरा ही आहे. ठीक आहे. तर ही शूटर आहे आणि जर बघितलं तर पॅरालिम्पिक्समध्ये तिनं गाजवली होती यावेळची पॅरालिम्पिक्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा पण आपण प्रश्न घेतला होता महाराष्ट्राच्या याच्यामध्ये, येरवडा मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांसाठी ऋण योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली आहे. एक प्रकारची ही काय बरं, सेंट्रल जेलमधली एक क्रेडिट स्कीम आहे, कर्ज देणारी, की जे कैदी आहेत त्यांना आपल्या जे आपले नातेवाईक आहेत, आपले जे काही मागे राहिलेले कुटुंबीय आहेत, त्यांची काळजी घेता यावी, त्यांच्याशी एक जिव्हाळा त्यांचा निर्माण व्हावा आणि त्यांना आपल्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेता यावं आणि ते कर्ज कुटुंबियांनी वापरल्यावर त्याचे व्याजाचे हप्ते हा कैदी भरू शकेल. अशा प्रकारची स्कीम आपण बघितली होती, महाराष्ट्र जिव्हाळा योजना. बरोबर आहे. त्यामुळे जर बघितलं तर आपल्याला माहीत पाहिजे जिव्हाळा योजना हे याचं उत्तर आहे. तर महाराष्ट्र राज्य गृह विभागातर्फे मे 2022 मध्ये जिव्हाळा योजनेची सुरुवात झाली. कैद्यांना कर्ज या योजनेद्वारे देण्यात येते आणि पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये पायलट बेसिसवर सुरू करण्यात आली होती. कारागृहात शिक्षा भोगत असताना तिथं काम करून मिळालेल्या उत्पन्नापोटी कर्ज मिळणारी ही देशातली पहिलीच अशी अभिनव कर्ज योजना आहे. पहिल्यांदाच असं की कोणाला, की कैद्यांना कर्ज देणारी अशी पहिलीच योजना आहे आणि ती सुरू करण्यात आलेली होती महाराष्ट्रामध्ये, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. ओके. तसंच जर बघितलं तर म्हणजे याचं उत्तर आहे जिव्हाळा योजना. ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. ठीक आहे. तर यामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. हेही आपण घेतलं होतं. राष्ट्रीय अवयवदान दिन 27 नोव्हेंबरला झाला होता. ही स्लाईड आठवते का आपल्या कोर्समधली तुम्हाला? तर राष्ट्रीय अवयवदान दिन 27 नोव्हेंबरला जो झाला, तर त्यावेळी नॅशनल ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन अशा प्रकारे जर बघितलं तर नोटो ही जी संस्था आहे तिनं 27 नोव्हेंबरला नॅशनल अवयवदान दिन साजरा केला. आणि त्यानिमित्त मी तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या डेली करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये माहिती दिली होती. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा आहे भारतामधला 1994चा, ज्याद्वारे अवयव प्रत्यारोपणाला नियंत्रित केलं जातं. त्याचप्रमाणे जर बघितलं तर भारतामध्ये अवयवदान संस्था कुठल्या कुठल्या आहेत? एक आहे नोटो, रोटो, सोटो या पण आहेत. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की WHOच्या ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशननुसार अवयवदानाच्या बाबत भारत जगात 3य क्रमांकावर आहे, अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि चायना 2य क्रमांकावर आहे. काल कसं काय ना, तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे बरं? अमेरिका आहे, चायना 2य क्रमांकावर आहे. तर परिक्रमामध्ये पण ही मी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये पण मी हे सगळं कव्हर केलेलं आहे. तर याचं उत्तर काय बरं? 3य क्रमांकावर आहे. ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशनमध्ये भारत 3य क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर USA, 2ऱ्या क्रमांकावर चायना, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. ओके. तसंच जर बघितलं तर पुढचा प्रश्न आहे बियॉन्ड पॉसिबल. बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे पुस्तक आहे, ॲक्च्युली हे पुस्तक नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झालं होतं. त्यामुळे फार जुना प्रश्न MPSCनं विचारलेला आहे. हे पुस्तक अलीकडच्या वर्षभरामध्ये रिलीज झालेलं नाही आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झालेलं बियॉन्ड पॉसिबल हे निम्सदाई पुर्जा किंवा ज्यांना
निर्जल पूर्जा म्हणतात किंवा निम्स पूर्जा असं त्यांचं नाव आहे. तर निम्सदायी पूर्जा यांचं हे पुस्तक आहे, त्यामुळे 2 क्रमांकाचं आहे. हे नेपाळमध्ये जन्मलेले मात्र सध्या ब्रिटिश नागरिक असणारे निम्सदायी पूर्जा हे ब्रिटिश आर्मीमध्ये सोल्जर पण होते, ब्रिटिश नेव्हीमध्ये सोल्जर होते आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर ॲडव्हेंचरिस्ट आहेत. यांनी 14 अशी शिखरं 8000 मीटरपेक्षा उंच असणारी अशी 14 शिखरं सर केलेली आहेत, असा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि म्हणून त्यांनी त्या आपल्या एक्सपिरियन्सवर पुस्तक लिहिलेलं आहे, 1 सोल्जर 14 पीक्स माय लाईफ इन द डेथ झोन. हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, तर हे निम्सदायी पूर्जा यांचं बियॉन्ड पॉसिबल 14 8,000ers हे पीक्स त्यांनी सर केलेले आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? ही पण योजना सेक्शनमध्ये मी घेतली होती. ही योजना ही वॉटर कन्झर्वेशन जलसंधारणाबाबतची काय बरं योजना आहे. आपण घेतलं होतं, आठवते काय सगळ्यांना स्लाईड? ही अमृत सरोवर मिशन जी आहे 24 एप्रिल 2022 रोजी सुरू झालं, जे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून देशामधल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास करण्यात येणार आहे आणि त्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 असे जवळपास 50,000 अमृत सरोवर जलसाठे जे आहेत ते भारतभरामध्ये तयार करण्यात येणार आहेत आणि प्रत्येकी सुमारे 1 एकर क्षेत्रावर 10,000 घनमीटर जल साठवण क्षमता असणारे असे 50,000 काय आहेत बरं अमृत सरोवर आहेत. 6 मंत्रालयांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि या अलीकडं पण मी घेतलं होतं की अमृत सरोवर मिशनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणत्या राज्यानं केलेली आहे बरं? तर सर्वोत्कृष्ट कामगिरी उत्तर प्रदेशनं केलेली आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत पाहिजे. अमृत सरोवर मिशन ज्या अंतर्गत अमृत सरोवर तयार करण्यात येणार आहेत देशभर 50,000 अमृत सरोवर, तर जलसंधारणाची ही स्कीम आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही दिल्ली सरकारची योजना आहे. हे अगदी छोटी दिल्ली सरकारची न्यूज होती आणि ही जुनी योजना आहे, त्यामुळे मी घेतलं नव्हतं हे आपल्या क्लासमध्ये. तर 2018 सालची ही योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना आहे. त्यांना रिलिजियस पिलग्रिमेज करता यावं, धार्मिक पर्यटन करता यावं, धार्मिक यात्रा करता यावी, यासाठी केजरीवालांनी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना सुरू केलेली आहे. ही योजना पूर्ण भारतामधल्या लोकांसाठी नाही आहे, केवळ आणि केवळ दिल्लीचे रहिवासी असणारे अशाच लोकांसाठी ही आहे. राष्ट्रीय राजधानीतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरुवातीला 5 धार्मिक सर्किट्सवर मोफत प्रवास योजना होती. मोफत त्यांना प्रवास करता येणार होता. दिल्लीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं 1100 ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार होता आणि सर्व खर्च दिल्ली सरकार करणार होतं. या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिल्लीतील कोणताही रहिवासी या योजनेसाठी पात्र होता आणि 70 वर्षांवरील जर वृद्ध असेल तर त्याच्यासोबत एक सहचर पाठवण्यात येत होता, परिचर म्हणजे एक सहाय्यक पाठवता जाता, त्यालाही फ्रीमध्ये ही टूर करता येत होती. उत्पन्नाचा कुठलाही निकष नाही, सर्वांसाठी ही खुली आहे. मात्र प्रायोरिटी देणार जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत अशांना. त्याचप्रमाणे जर बघितलं तर यात्रेचा कालावधी जवळपास 3 दिवस 2 रात्रीचा होता आणि या योजनेमध्ये अलीकडंच म्हणजेच डिसेंबर 2021ला केजरीवाल म्हटले की 2 स्थळांचा मी समावेश करतोय. एक स्थळ होतं त्याच्यातलं अयोध्या राम जन्मभूमी आणि दुसरं म्हणजे तामिळनाडूमधली वेलंकनी नावाची चर्च, या दोघांचा समावेश करण्यात आला होता. आणि त्यामुळं 2018 सालची ही योजना आहे, नोव्हेंबर-डिसेंबर 2018 लॉन्च करण्यात आली होती. भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? नाही, केवळ दिल्लीचा रहिवासी लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे. तर अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे. कोणती विधाने बिनचूक आहेत म्हणजेच काय आहेत बरं? करेक्ट आहेत, बरोबर आहेत. तर त्यामध्ये आपल्याला बिनचूक उदाहरणं म्हणजे ए आणि सी. तर उत्तर येणार त्याचं ओनली ए अँड सी, फक्त ए आणि सी, 2 नंबरचा क्रमांक हे त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर हे पण आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेलं आहे, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचं नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलं. तर हे कुणी केलं?
तर आपण बघितलं होतं की आसाममधले हे ओरांग टायगर रिझर्व आहे, तर तिथं हेमंत बिस्वा शर्मा हे भाजपचे काय बरं मुख्यमंत्री नवीन झाल्यानंतर त्यांनी राजीव गांधीजींचं नाव त्याच्यातनं हटवण्यात आलं आणि त्यामुळे जर बघितलं तर आसाम सरकारनं राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव आता ओरांग राष्ट्रीय उद्यान असं केलेलं आहे. जवळपास जर बघितलं तर हे वन्यजीव अभयारण्य 1985 मध्ये स्थापन केलं होतं. पुढं 1999 मध्ये त्याला नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला. त्यानंतर त्याला व्याघ्र प्रकल्पाचा पण टायगर रिझर्व, ओरांग नावाचा टायगर रिझर्व पण आहे, त्याचा पण दर्जा मिळालेला आहे. तर राजीव गांधी ओरांग नॅशनल पार्क आता झालेला आहे ओरांग नॅशनल पार्क. तर हा कुठं आहे बरं? आसाममध्ये आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, ओके. तर आपण हेही घेतलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर भारत मध्य एशिया शिखर परिषद हेही आपण आपल्या कोर्समध्ये घेतलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ही पहिल्यांदाच अशा प्रकारची भारत आणि सेंट्रल एशिया या दोघांची समिट झालेली आहे. भारत मध्य आशिया शिखर परिषद, बरोबर आठवते? मध्य आशियाईन देश याच्यामध्ये होते. तर इंडिया सेंट्रल एशिया यांच्यातली समिट 27 जानेवारी 2022ला झाली आणि यामध्ये सेंट्रल एशियन कंट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह सगळे आले होते. आभासी पद्धतीनं भारतानं कंडक्ट केली. पहिल्यांदा हवा होती की हे लोक काय येतील बरं, की 26 जानेवारीच्या रिपब्लिक डे परेडला येतील 2022च्या. मात्र कोविड-19मुळे वगैरे या लोकांनी रद्द केलं आणि त्यामुळे जर बघितलं तर सेंट्रल एशियन नेत्यांची ही शिखर परिषद आभासी पद्धतीनं रिपब्लिक डेच्या दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये व्हर्च्युअली सगळ्या देशांचे प्रेसिडेंट आले होते. कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते आणि आपले पंतप्रधान मोदीजी होते. ही पहिलीच अशी भारत मध्य आशिया शिखर परिषद झाली आणि जर बघितलं तर या भारत आणि मध्य आशियन देशांच्या संबंधांना 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. कारण का, USSRच्या विघटनानंतर याच्यातले बरेच सारे देश 91-92 मध्ये स्थापन झाले आहेत. त्यामुळे 30 वर्ष पूर्ण झाल्यामुळं ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे की पहिली भारत मध्य आशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली. ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे तजाकिस्तान, उझबेकिस्तान हे गणराज्य या शिखर परिषदेत उपस्थित होते. तर यस, रिपब्लिक ऑफ तजिकिस्तान, रिपब्लिक ऑफ उझबेकिस्तान हे दोघंही हजर होते. तर योग्य कथन ओळखा. योग्य कथनामध्ये जर बघितलं तर दोन्हीच्या दोन्ही म्हणजेच काय बरं, अ आणि ब म्हणजे तिसरा पर्याय बोथ A and B बरोबर आहेत. काल सगळ्यांना ओके. तशाच प्रकारे जर बघितलं तर हाही प्रश्न आपण घेतलेला आहे. मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यस, सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आली. हा डिटेलमध्ये मी चर्चेतील व्यक्ती म्हणून तुम्हाला घेतलं होतं की सुमन बेरी नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची सर्व माहिती मी तुम्हाला दिली होती की ते बाबा नॅशनल काउन्सिल फॉर ऑफ अप्लाइड इकॉनॉमिकल रिसर्चचे अध्यक्ष राहिलेले होते, नियोजन आयोगाचे सदस्य राहिलेले आहेत, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल कमिशनमध्ये काम केलं आहे. तर अशा प्रकारचे सुमन बेरी नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष, व्हाईस चेअरमन. त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं मी नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात? प्राईम मिनिस्टर. आणि उपाध्यक्षपदी कोण आलेलं आहे बरं? तर ते म्हणजे सुमन के बेरी. काल सगळ्यांना यस. त्याचप्रमाणे खालीलपैकी कोणती संस्था यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम म्हणजे युवा विज्ञानी कार्यक्रम युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे? तर ही जुनी स्कीम आहे, आपण ही घेतली होती अगोदर. जर बघितलं तर ही स्लाइड तेव्हाचीच आहे. मार्च 2019ची ही स्कीम आहे आणि दरवर्षी इस्रो विद्यार्थ्यांसाठी युविका नावाचा कार्यक्रम आयोजित करते. तर हा कार्यक्रम म्हणजे युवा विज्ञानी कार्यक्रम युविका देशभरातनं 100 विद्यार्थ्यांची दरवर्षी निवड करून त्यांना उपग्रहांच्या निर्मितीबाबतचा असा व्यावहारिक अनुभव दिला जातो. दरवर्षी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातनं प्रत्येक राज्यातनं प्रत्येकी 3 अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते आणि त्यांची निवड शैक्षणिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन यानुसार करण्यात येते आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येतं. 8वी पूर्ण करून 9वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये 2 आठवड्यांचा हा ट्रेनिंग प्रोग्राम इस्रो आयोजित करतं. आणि जर बघितलं तर इस्रोनी युविका हा कार्यक्रम राबवायला सुरू केली आहे मार्च 2019 पासून. यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम म्हणजेच युविका.
ठीक आहे. तर त्यामुळं आपल्याला माहीत पाहिजे की इथं काय इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ओके. तसंच हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा. म्हणजेच काय बरं की रिमूव्ह लॉज दॅट हार्म, क्रिएट लॉज दॅट एम्पॉवर. तर हा 1 मार्च 2022 1 मार्च रोजी साजरा करण्यात आलेला झिरो डिस्क्रिमिनेशन डे, शून्य भेदभाव दिन, या दिनाच्या निमित्तानं काय करण्यात आलं, ही थीम आयोजित करण्यात आली होती. झिरो डिस्क्रिमिनेशन डे 1 मार्च 2022ला असतो. रिमूव्ह लॉज दॅट हार्म, क्रिएट लॉज दॅट एम्पॉवर. जुने जे काही भेदभाव करणारे असे जे कायदे आहेत ते काढून टाका जगभरातल्या सर्व देशांनी, सरकारांनी, आणि नवीन असे लॉज आणा की ज्याद्वारे एम्पॉवरमेंटची फिलिंग येईल. काल सगळ्यांना. तर अशा प्रकारे जर बघितलं तर रिमूव्ह लॉज दॅट हार्म, क्रिएट लॉज दॅट एम्पॉवर हे झिरो डिस्क्रिमिनेशन डेची थीम होती. तसंच इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बरं, तर आपण बघितलं होतं हे डॉक्टर एस सोमनाथ यांची निवड करण्यात आलेली आहे. के सिवन यांची जागा घेतलेली आहे. हा पण मी चर्चेतील व्यक्तींसारखा प्रश्न घेतला होता की ज्यामध्ये सर्व डिटेलिंग घेतलं होतं. जानेवारी 2022मध्ये माजी अध्यक्ष के सिवन यांची जागा त्यांनी घेतलेली आहे आणि हे देशाचे 10वे, इस्रोचे जर बघितलं तर 10वे पूर्ण वेळ असे अध्यक्ष ठरलेले आहेत. त्यांचा ओव्हरऑल जर बघितलं तर GSLV, PSLV याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर हेही आपण काय घेतलं होतं, एस सोमनाथ ही पर्सनॅलिटी पण आपण घेतली होती. तसंच जर बघितलं तर पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागानं 2020मध्ये अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जी इलिसिट लिकर आहे ते विकणारे, परिस्थिती तयार करणारे या लोकांच्यावर आळा घालण्यासाठी जर बघितलं तर ऑपरेशन रेड रोज नावाची मोहीम पंजाबनं सुरू केली होती 2020मध्ये. या मोहिमेबद्दल हिंदूमध्ये एक लेख आला होता आणि त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. तर पंजाबनं उत्पादन शुल्क विभागानं 2020मध्ये जी ऑपरेशन रेड रोज आपल्याला माहीत पाहिजे, तर ऑपरेशन रेड रोज हे पंजाब सरकारचं अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्याचं काय होतं बरं, असं मिशन होतं. तर हे जे काही 15 प्रश्न आहेत तर ऑलमोस्ट त्याच्यातले जवळपास 11 प्रश्न जे आहेत ते आपल्या डायरेक्टली आपण घेतलेल्या कोर्समधले आहेत. त्यामुळे अशाच प्रकारे जर कोर्स तुम्हाला फायद्याचा, करंट अफेअर्सचे जास्तीत जास्त मार्क जर यायचे असतील तर तुम्ही काय करा बरं की अनअकॅडमीवरचा माझा DCA डेली करंट अफेअर्स कोर्स मिस करू नका. या कोर्समध्ये आता मी नवीन पॅटर्ननुसार जे 1 लाइनर प्रश्न येतात तर त्यानुसार नवीन पॅटर्न पण सुरू केलेला आहे. डिस्क्रिप्टिव्हही तुम्ही 2023चे कव्हर करू शकता आणि त्याचप्रमाणे टार्गेट HRD नावाची माझी बॅच आहे. जे विद्यार्थी काल 2022च्या राज्यसेवा मेन्सला आहेत त्यांनी ही बॅच करू शकताय. तसंच प्लस किंवा आयकॉनिकला सबस्क्रिप्शन घेताना श्री लाईव्ह हा कोड वापरा जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. त्याचप्रमाणे आयकॉनिक सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला श्री लाईव्ह हाच कोड वापरावा लागेल. तसंच अनअकॅडमीवर वेगवेगळ्या बॅचेस येत आहेत, त्याचाही लाभ घ्या. मात्र उद्या नोव्हेंबर 6 संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह टेस्ट द्या आणि प्लस आयकॉनिकला 100% स्कॉलरशिप, फोन्स, इयरफोन्स, त्याचप्रमाणे जर बघितलं तर गिफ्ट वाउचर मिळण्याची संधी दवडू नका. श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलला थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला 6 नोव्हेंबरच्या टेस्टची लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करा. रेफरल कोड जर तुम्हाला मागितला तर श्री लाईव्ह हा कोड नक्की वापरा आणि तुम्ही ही टेस्ट द्या. उद्या लाईव्ह 5 वाजता टेस्ट द्या. माझे बरेच सारे फ्री क्लासेस आता यूट्यूबवर सुरू होत आहेत सोमवारपासून. जे विद्यार्थी कंबाईंड मेन्स जे प्रिपेअर करत आहेत, त्याचप्रमाणे तांत्रिक परीक्षेला टेक्निकल एक्झामची पूर्वपरीक्षेची तयारी करत आहेत, तर सोमवारपासून माझे रेग्युलरली दररोज 2 असे यूट्यूबचे लेक्चर्स करंट अफेअर्सवर होतील. तर हे लेक्चर्स मिस करू नका. इवन राज्यसेवा तुम्ही पुढची देणार आहे, कंबाईंड एप्रिलची देणार आहे, त्यासाठीही तुम्हाला ते फायद्याचे ठरतील. तर अशा प्रकारे आपण दररोज संध्याकाळी 4 वाजता आणि 5 वाजता अशा 2 टायमिंग्सला यूट्यूबवर सोमवारपासून आपण भेटणार आहे. तर 17 डिसेंबरला असणारी तांत्रिक परीक्षा आणि त्याचप्रमाणे कंबाईंड फेब्रुवारीमध्ये जी कंबाईंड मेन्स आहे, या दोन्ही परीक्षांसाठी मी
करंट अफेअर्सची सिरीज यूट्यूबवर सुरू करतोय सोमवारपासून. त्याच्या सर्व लिंक मिळवण्यासाठी श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि माझे लेक्चर्स आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा, जेणेकरून मला तुमच्यासाठी आणखी चांगला कंटेंट मिळवता येईल. ठीक आहे. तर हे सर्व जे काही मटेरियल वगैरे आहे तर तुम्हाला त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसच्या लिंक्स मिळतील. तर त्या कोर्सेस तुम्ही बाय केल्यानंतर तुम्हाला सगळं मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये पण मिळेल. ओके, चलो देन भेटूया. अशाच प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होईल अशा प्रकारे आपण यूट्यूब सिरीज सुरू करत आहेत. परवा दिवशीपासून संध्याकाळी 4 वाजता आणि 5 वाजता श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनलवर त्याचे डिटेल्स तुम्हाला लवकरच मिळतील. धन्यवाद.